गयामध्ये पिंडदानाची सुरुवात कशी झाली आणि या पाठीमागची काय कहाणी आहे ते आज तुम्ही पाहणार आहात. तर मित्रांनो, पितृपक्षात देशातील अनेक ठिकाणी पिंडदान आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र बिहारच्या गयामध्ये पिंडदानाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की पिंडदान केल्याने 101 कुळ आणि 7 पिढ्यांचा उद्धार होतो, त्यांना मोक्ष प्राप्ती होते. धार्मिक मान्यता अशी आहे की भगवान श्रीहरी या ठिकाणी पितृदेवताच्या रूपात विराजमान असतात. यासाठी या जागेला पितृतीर्थही म्हटले जाते. या जागेचं असलेल्या महत्त्वामुळे प्रत्येक वर्षी हजारो लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या पूर्वजांचे पिंडदान करतात. मित्रांनो, गयामध्ये होणाऱ्या पिंडदानाच्या बाबत असे म्हटले जाते की ब्रह्माजी जेव्हा सृष्टीची रचना करत होते तेव्हा राक्षसांच्या कुळात गयासूर नावाच्या राक्षसाची निर्मिती झाली होती. त्याने कोणत्याही राक्षस महिलेच्या गर्भातून जन्म घेतला नव्हता. यासाठी त्यांच्यामध्ये कोणतीही राक्षसी प्रवृत्ती नव्हती. अशा वेळी गया नावाच्या या राक्षसाच्या मनात असा विचार आला की जर त्याने काही मोठे काम केले तर त्यामुळे त्याच्या कुळात त्याचा मान सन्मान वाढेल. यामुळे त्याने भगवान विष्णूंची कठोर तपस्या केली. त्या कठोर तपस्येमुळे भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि दर्शन देत त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यानंतर तो भगवान विष्णूला म्हणाला की तुम्ही माझ्या शरीरात विराजमान राहा, कारण जो कोणी मला पाहिल त्याच्या सर्व पाप नष्ट व्हावे, तो जीव पुण्यात्मा व्हावा आणि त्याला स्वर्गात जागा मिळावी. या वरदानंतर त्याला जो कोणी बघायचा त्याचे सर्व कष्ट दूर व्हायचे. हे सर्व पाहून देव चिंतेत पडले होते आणि ते भगवान विष्णूला शरण झाले. यानंतर भगवान विष्णू गयासराजवळ गेले. त्यानंतर ते म्हणाले की हे परमपुण्य गयासूर, मला ब्रह्मयज्ञ करायचे आहे आणि तुझ्या इतके पुण्यभूमी मला कुठेच नाही मिळाली. यानंतर यज्ञाची तयारी झाली आणि गयासूर यज्ञ करण्यासाठी लेटला. गयासूर लेटल्यानंतर जवळपासच 16 किलोमीटरपर्यंत म्हणजेच 5 कोस पसरले. यावर बसून देवी देवतांनी यज्ञ केला. या विशाल यज्ञानंतर गयासुराचे शरीर अस्थिर राहिले. यामुळे देवी देवता चिंतेत पडले. या दरम्यान त्यांनी एक योजना बनवली. सर्वांनी एकमत करत सांगितले की जर भगवान विष्णू सुद्धा यज्ञात सहभागी झाले तर मग हा स्थिर होऊ शकतो. यानंतर मग देवी देवतांनी असेच केले. असे म्हणतात की श्री विष्णू आले आणि त्यांनी गयासुराच्या वक्षस्थळावर पाय ठेवला तर तो त्यांच्या वचनाने स्थिर झाला आणि गयासुराचा हात त्या पाहून भगवान विष्णू गयासुराला वर मागायला सांगितले. गयासुराने भगवान श्री विष्णू यांच्याकडून वर मागताना सांगितले की श्रीहरी, तुम्ही मला दगडाची शिळा बनवा आणि इथे स्थापन करा. तसेच माझी इच्छा आहे की सर्व देवी देवता अप्रत्यक्ष रूपाने या शिळात विराजमान राहावेत. ही जागा मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधींसाठी तीर्थस्थळ बनावे. यानंतर श्री विष्णू म्हणाले की गयासूर, तू धन्य आहेस. तू जिवंत असतानाही लोकांच्या कल्याणासाठी वरदान मागितले आणि मेल्यानंतरही तू मृत आत्म्यांच्या कल्याणासाठी वरदान मागत आहात. तुझ्या या कल्याणकारी भावनेने लोक आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण वगैरे करायला येतील आणि सर्व मृत आत्म्यांना दुःखातून मुक्ती मिळेल, असेही भगवान विष्णू म्हणाले. तेव्हापासून येथे पितरांचे श्राद्ध केले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे गयामध्ये पिंडदान करण्याची सुरुवात झाली. तर हे आहे त्या पाठीमागची कहाणी. मित्रांनो, ही जर कहाणी म्हणजेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईबही करा.